नमस्कार मित्रांनो, टेक मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण ॲडव्हान्स जावामध्ये व्हॉट इज ॲडव्हान्स जावा म्हणजे काय आणि की कन्सेप्ट इन ॲडव्हान्स जावा हे दोन टॉपिक पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. व्हॉट इज ॲडव्हान्स जावा? ॲडव्हान्स जावा refers to the advanced concept and technologies in Java programming that are used to develop complex, scalable, and high-performance applications, particularly in enterprise environment. ॲडव्हान्स जावा म्हणजेच कोर जावाच्या पुढचा लेवल. कोर जावामध्ये आपण बेसिक शिकतो, जसे की व्हेरिएबल, लूप्स, उप्स, त्यानंतर क्लासेस, ऑब्जेक्ट्स. पण रिअल वर्ल्डमध्ये मोठमोठे ॲप्लिकेशन कसे बनवायचे, त्यानंतर वेबसाईट कशी बनवायची, डाटाबेस कसा कनेक्ट करायचा, मल्टिपल युजर्स हँडल कसे करायचे, हे सगळं आपण ॲडव्हान्स जावामध्ये शिकतो. त्यानंतर इकडे शब्द आहे एंटरप्राइज एन्व्हायरमेंट. एंटरप्राइज एन्व्हायरमेंट म्हणजे काय? एंटरप्राइज म्हणजे मोठ्या कंपनीज जसे की बँकिंग सिस्टीम, हॉस्पिटल मॅनेजमेंट, ई कॉमर्स वेबसाईट्स, उदाहरणार्थ ऑनलाईन बँकिंग सिस्टीम, कॉलेज मॅनेजमेंट सिस्टीम, त्यानंतर ई कॉमर्स वेबसाईट ॲमेझॉनसारखी. ही सिस्टीम सिम्पल नसतात, त्यासाठी ॲडव्हान्स जावा लागतो. आणि या सगळ्या ही सगळी कामं आहेत ती ॲडव्हान्स जावाचा यूज करून केली जातात. त्यानंतर इकडे इट इज यूज टू बिल्ड लार्ज स्केल ॲप्लिकेशन, वेब ॲप्लिकेशन सोल्युशन्स अँड टू वर्क विथ कॉम्प्लेक्स डाटाबेस अँड फ्रेमवर्क्स. लार्ज स्केल ॲप्लिकेशन्स म्हणजे हजारो लाखो युजर्स एकाच वेळी एखादा ॲप्लिकेशन यूज करतात. उदाहरणार्थ रेल्वे रिझर्वेशन सिस्टीम, ऑनलाईन एक्झाम सिस्टीम एक्सेट्रा. त्यानंतर वेब बेस्ड सोल्युशन. वेब बेस्ड सोल्युशन्स म्हणजे वेब बेस्ड ब्राउझरमध्ये चालणारे ॲप्लिकेशन, जसे की लॉग इन पेज, रजिस्ट्रेशन फॉर्म, ऑनलाईन शॉपिंग साईट्स एक्सेट्रा. त्यानंतर कॉम्प्लेक्स डाटाबेस. सिम्पल प्रोग्राममध्ये डाटा टेम्पररी असतो, बट रिअल ॲप्लिकेशनमध्ये डाटा परमनंटली स्टोअर करावा लागतो, जसे की स्टुडंट रेकॉर्ड्स, बँक ट्रान्झॅक्शन, कस्टमर ऑर्डर, हे सर्व डाटाबेसमध्ये स्टोअर होतं. फ्रेमवर्क्स म्हणजे रेडीमेड स्ट्रक्चर. जसं घर बांधताना आपण आधी स्ट्रक्चर तयार करतो, कसं आपलं घर असणार, तसंच ॲप्लिकेशन डेव्हलपमेंटमध्ये फ्रेमवर्क असतं, म्हणजे ओव्हरऑल त्याचं कसं मॅनेजमेंट करायचं ते सगळं. आपण ॲडव्हान्स जावा म्हणजे काय ते पाहिलं. आता आपण की कन्सेप्ट पाहूया. तर पहिला आपला आहे JDBC, जावा डाटाबेस कनेक्टिव्हिटी. JDBC allow Java application to connect to the database like MySQL and Oracle to retrieve, update and manage data. JDBC म्हणजे जावा आणि डाटाबेस यांच्यामधील ब्रिज. म्हणजे हे आपलं जावा ॲप्लिकेशन आणि डाटाबेस ॲप्लिकेशन. जावा प्रोग्रामला डाटाबेससोबत डायरेक्टली बोलता येत नाही, म्हणजे आपण जे जावा ॲप्लिकेशन डायरेक्ट डाटाबेसला कोणताही मॅसेज किंवा कोणताही डाटा घ्यायचा असेल तर डायरेक्ट मॅसेज होऊ शकत नाही. त्यासाठी आपल्याला JDBC ड्रायव्हर गरजेचा असतो. JDBC वापरून आपण डाटा इन्सर्ट करू शकतो, डाटा अपडेट करू शकतो, डाटा डिलीट करू शकतो, डाटा रिट्रीव्ह, फेच करू शकतो. त्यानंतर दुसरा की कन्सेप्ट आहे सर्व्हलेट. A servlet is a Java program that runs on a server and handles client requests in a web application. They are server-side programs used to extend
the capabilities of a server and handle HTTP request. सर्व्हलेट म्हणजे सर्व्हर साइड जावा प्रोग्राम. यामध्ये ब्राउझर रिक्वेस्ट सर्व्हरला पाठवतो. म्हणजे जो ब्राउझर आहे आपला क्रोम तो सर्व्हरला रिक्वेस्ट पाठवतो. सर्व्हलेट ती रिक्वेस्ट प्रोसेस करतो. त्यानंतर डाटाबेस चेक करतो आणि रिस्पॉन्ड परत ब्राउझरला पाठवतो. ही एक कंप्लीट प्रोसेस आहे. म्हणजे डायग्रॅम थ्रू मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करेन. आता मी तुम्हाला हे शॉर्टमध्ये सांगते. म्हणजे सर्व्हलेट HTTP रिक्वेस्ट हँडल करतो आणि सर्व्हलेटशिवाय डायनॅमिक वेब ॲप्लिकेशन बनत नाही. म्हणजे सर्व्हलेटचा पण ह्यात खूप मोठा रोल आहे. त्यानंतर आपण पुढचा पॉईंट पाहूया. तिसरा आपला पॉईंट आहे JSP जावा सर्व्हर पेजेस. JSP used to create dynamic web pages. It integrates Java code within HTML to generate dynamic server side. सर्व्हलेट आपण मागे दुसरा 2 नंबरचा पॉईंट पाहिला सर्व्हलेट. त्यामध्ये प्युअर जावा कोड असतो. पण JSPमध्ये HTML आणि जावा कोड दोन्ही एकत्र दिलेले असतात. जसं की इथे बघा H1 वेलकम आणि इकडे हा एक टॅग आहे. त्याला आपण JSP स्क्रिप्टिंग इलेमेंट आहे ज्याला आपण JSP स्क्रिप्टिंग इलेमेंट म्हणतो. हा अशा प्रकारचे इलेमेंट्स यूज केले जातात आणि एक कोड HTML आणि जावा 2 कोड एकत्र कंबाईन केले जातात. JSP युजरला डायनॅमिक कंटेंट दाखवतो. अशा प्रकारे JSPमध्ये HTML आणि जावाचा कोड कंबाईन केला जातो. त्यानंतर आपला चौथा पॉईंट आहे हायबरनेट and ORM object relation frameworks that simplifies database interaction by mapping Java object to the database tables. नॉर्मली JDBC वापरताना SQL क्वेरीज मॅन्युअली लिहाव्या लागतात. हायबरनेटमध्ये SQL क्वेरीज मॅन्युअली लिहिण्याची गरज नसते. हायबरनेट ॲटोमॅटिकली डाटाबेसमध्ये इन्सर्ट करतो. त्यामुळे कोडिंग कमी होते, एरर कमी होतात आणि डेव्हलपमेंट फास्ट होते. 5वा पॉईंट आहे स्प्रिंग फ्रेमवर्क. अ पॉप्युलर फ्रेमवर्क फॉर building enterprises level applications. It simplifies development by providing features like dependency injection, transaction management etc. स्प्रिंग म्हणजे पॉवरफुल फ्रेमवर्क आहे. लार्ज ॲप्लिकेशनमध्ये डाटाबेस हँडलिंग, सिक्युरिटी, ट्रान्झॅक्शन मॅनेजमेंट, डिपेंडन्सी मॅनेजमेंट हे सगळं मॅन्युअली करायला खूप कॉम्प्लेक्स होतं. स्प्रिंग हे सगळं सिम्प्लिफाय करतो. त्यानंतर डिपेंडन्सी इंजेक्शन म्हणजे ऑब्जेक्ट क्रिएशन कंट्रोल स्प्रिंगकडे देणे. आणि ट्रान्झॅक्शन मॅनेजमेंट म्हणजे एखाद्या एक्झाम्पल थ्रू आपण समजू. अकाउंट A आहे आणि अकाउंट B. अकाउंट A कडून 1000 रुपीज ट्रान्सफर झाले अकाउंट Bला आणि अकाउंट ते ॲड झाले. अशी एक पूर्ण प्रोसेस आहे. जर ही प्रोसेस होताना जर B फेल झाला म्हणजे ॲड झाले नाहीत तर पूर्ण जी प्रोसेस आहे अकाउंट A कडून पैसे ट्रान्सफर होण्याची आणि ती रोलबॅक होते म्हणजे पूर्णपणे कॅन्सल होते. जर झाल्या तर दोन्ही प्रोसेस कंप्लीट सक्सेस होणार, नाहीतर मग दोन्ही कॅन्सल होणार. यालाच ट्रान्झॅक्शन मॅनेजमेंट असं म्हणतात. म्हणजे ट्रान्झॅक्शन मॅनेजमेंटमध्ये ही प्रोसेस येते. ज्यामध्ये टॉपिक्स आहेत आपले JSP आणि सर्व्हलेट, त्यानंतर JDBC. हे सर्व टॉपिक आपण खूप डिटेलमध्ये डायग्राम थ्रू एक्सप्लेन करणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. हे आपण खूप शॉर्टमध्ये पाहिलं. आय होप तुम्हाला समजलं असेल. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.
व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.